नमस्कार मित्रांनो, मी अवंतिका ग्लोबल ऑनलाईन मराठी क्लासेसमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत करते. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 याकरिता आपण प्रिपरेशन करीत आहोत. आजच्या या क्लासमध्ये आपण ॲब्रिव्हिएशन्स बघणार आहोत, जे प्रिव्हियस इयरला जर तुम्ही बघाल प्रिव्हियस इयरचे जर तुम्ही क्वेश्चन पेपर बघाल तर त्यात वारंवार ॲब्रिव्हिएशनवर क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. तर आज जे आपलं सेशन असणार आहे, आपला क्लास असणार आहे, तो ॲब्रिव्हिएशनवर असणार आहे. ए टू झेड आपण ॲब्रिव्हिएशन्स बघणार आहोत. आणि तुम्हाला क्लासला जॉईन करण्याकरिता इथे नंबर दिलेला आहे. या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि क्लासला जॉईन करू शकता. ओके. सो AACR अँग्लो अमेरिकन कॅटलॉगिंग रूल्स. AACRचा फुल फॉर्म आहे अँग्लो अमेरिकन कॅटलॉगिंग रूल. ALCTS, the Association for Library Collection and Technical Service. AJAX, asynchronous JavaScript and XML. ANSI, American National Standard Institute. या हे जे ॲब्रिव्हिएशन आहे यावर भरपूरदा प्रश्न विचारले गेलेले आहे. API, ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. ARL, Association of Research Library. ARPANET, याला ARPANET पण आपण म्हणू शकतो, ॲडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी नेटवर्क. ASIS, ASIS, अमेरिकन सोसायटी फॉर इन्फॉर्मेशन सायन्स. ASLIB, ASLIB, the Association of Special Libraries and Information Bureau. यालाही वारंवार परीक्षेत विचारले गेलेले आहे. ASTINFO, STNFO पण म्हणू शकतो आपण याला, रिलिजन नेटवर्क फॉर द एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन अँड एक्सपिरियन्स इन द सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन एशिया अँड द पॅसिफिक. ओके. BLAISE, ब्रिटिश लायब्ररी ऑटोमेटेड इन्फॉर्मेशन सर्व्हिस. हा क्वेश्चन सुद्धा विचारले गेलेला आहे वारंवार. BIS, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड. कॅलिबर, CALIBER, कन्व्हेन्शन ऑफ ऑटोमेशन लायब्ररी इन एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट. कॅलिबरचा फुल फॉर्म जर लक्षात ठेवायचं असेल तुम्हाला तर लायब्ररी इन एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, यावरून पण तुम्हाला लक्षात ठेवता येईल. CAS, करंट अवेअरनेस सर्व्हिस. CCF, कॉमन कम्युनिकेशन फॉर्मॅट. CILIP, CILIP, चार्टर्ड इन्स्टिट्यूट ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन प्रोफेशनल्स. सुद्धा वारंवार विचारले आहे. CMS, कंटेंट मॅनेजमेंट सिस्टम. ओके. COPSAT, कोपसॅट पण याला म्हणू शकतो आपण, करंट ऑनलाईन पेटेंट इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी. कोपसॅट आले, P म्हटले तर पेटेंट लक्षात ठेवून पण तुम्ही याला सॉल्व्ह करू शकता या क्वेश्चनला. काउंटर, COUNTER, काउंटिंग ऑनलाईन युजेस ऑफ नेटवर्क इलेक्ट्रॉनिक रिसोर्सेस. CPM, यावर पण क्वेश्चन विचारलेला आहे. क्रिटिकल पाथ मेथड. DCMI, डबिंग कोर मेटाडेटा, यावर पण वारंवार क्वेश्चन येतात. DDS, डॉक्युमेंट डिलिव्हरी सर्व्हिस. डेलनेटचं सॉफ्टवेअर पण आता आपल्याकडे भरपूर लायब्ररीमध्ये घेतले जातात. डेव्हलपिंग लायब्ररी नेटवर्क. DLF, डिजिटल लायब्ररी फेडरेशन. DMAIC, याचा फुल फॉर्म विचारला आहे. D म्हणजे डिफाईन, M म्हणजे मेजर, A म्हणजे ॲक्सेस, I मीन्स
improve, and C means control. Define, measure, access, improve and control हा याचा फुल फॉर्म DMAIC चा. DNS डोमेन नेमिंग सिस्टम. DRTC DRTC पण हा म्हणजे आपल्या बोलण्यात आणि वारंवार परीक्षेला विचारलेला गेलेला ॲब्रिव्हिएशन आहे. डॉक्युमेंटेशन रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर. FAIFE freedom of access to information and freedom of expression. FARD functional requirement for authority data. FRBR functional requirement for bibliographic record. हा प्रश्न पण वारंवार परीक्षेला विचारला गेलेला आहे. ॲब्रिव्हिएशनच नव्हे तर याचं इयर सुद्धा विचारला जातो आणि हे कुठल्या याच्यासाठी यूज आहे याचा ते सुद्धा विचारलं जातं. FSF फ्री सॉफ्टवेअर फाउंडेशन. FTE फुल टाइम इक्विव्हॅलेंट. FTP खूप सोपंच आहे. फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. GPRS जनरल पॅकेट रेडिओ सर्व्हिस. GSDL ग्रीनस्टोन लायब्ररी डिजिटल लायब्ररी सॉफ्टवेअर. ओके. GUI ग्राफिक युजर इंटरफेस. HTML आपल्या रोजच्या वापरण्यातला शब्द आहे. हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. HTTP हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. IASLIC Indian Association of Special Library and Information Center. Indian Association of Special Library and Information Center. त्यामध्ये थोडं कन्फ्युजन होतं कधी कधी. तर एस म्हटलं तर स्पेशल लायब्ररी. IATLIS इंडियन असोसिएशन ऑफ टीचर्स ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स. टी आलं की टीचर, एस आलं की स्पेशल लायब्ररी. ओके. ICOLC इंटरनॅशनल कोलिशन ऑफ लायब्ररी कन्सोर्टिया. IFLA इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ लायब्ररी असोसिएशन ऑफ इन्स्टिट्यूशन. यावर पण वारंवार क्वेश्चन येतात. IFLA कुठून आला, कसा आला, कोणत्या इयरला आला. ओके. ILL इंटर लायब्ररी लोन. INDEST INDEST इंडियन नॅशनल डिजिटल लायब्ररी इन इंजिनिअरिंग सायन्स अँड टेक्नॉलॉजी. INDEST इंजिनिअरिंग लायब्ररीज इंजिनिअरिंग सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे डिजिटल लायब्ररीज आहेत नॅशनलच्या. ओके. INFLIBNET most common word. Information and Library Network. INFLIB. INF Information LIB Library and IT Networks. Okay. IP Internet Protocol. ISBD International Standard Bibliographic Description. ISO International Organization for Standardization. कधी कधी आपण ISO ला इंडियन पण करतात, म्हणून इंटरनॅशनल कोणता आहे आणि इंडियन कोणता आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे. ISP इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. ISSN इंटरनॅशनल स्टँडर्ड सिरीज नंबर. ISSN हा नंबर कोणाला दिला जातो, जर्नल साठी हा नंबर वापरला. सॉरी. ओके. JANET 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 जॉइंट अकॅडमिक नेटवर्क. JOCLAI जॉकेल बोलला जातं, म्हणू शकतो आपण ह्याला. जॉइंट काउन्सिल ऑफ लायब्ररी असोसिएशन ऑफ इंडिया
लॅन, लोकल एरिया नेटवर्क, यावरून प्रश्न विचारलेला आहे. LCSH, लायब्ररी ऑफ काँग्रेस, सब्जेक्ट हेडिंग. लिफिस, LIPHIS, लिंक प्रेस इंडेक्सिस सिस्टीम. इथे मी डेव्हलपचं होतं पण ठीक आहे. नेक्स्ट आपण याला बघणार आहोत कोणते ॲब्रिव्हेशन्स आहे किंवा कोणत्या ऑथरनी कोणत्या थिअरीला डेव्हलप केलेलं आहे. ओके. लुकस, LOCKSS, lots of copies keep stuff safe. Mali, MALI, Medical Libraries Association of India, MAN, Metropolitan Area, LAN, MAN, WAN, आपल्याला हे बघायचं आहे. मार्क, MARC, मार्क, मशीन रिडेबल कॅटलॉग. MED, LARS, MEDLARS, Medical Literature Analysis and Retrieval System. METS, 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 Metadata Encoding and Transmission Standard. MIPS, MIPS, Million Instruction per Second, यावर पण क्वेश्चन विचारला जातो. NCP, Network Control Protocol. NISCAIR, National Institute of Science, Communication and Information Resources. निस्कियर याचे इयर पण विचारलं जातं. NSF, नॅशनल सायन्स फाउंडेशन. OAI-PMH, Open Archive Initiative Protocol for Metadata Harvesting. Open Archive Initiative Protocol for Metadata Harvesting, OAI-PMH चा फॉर्म आहे. OCLC, ऑनलाईन कम्प्युटर लायब्ररी सेंटर. OPAC, जे आपण जर तुम्ही कुठल्या लायब्ररीला वर्किंग असाल किंवा स्टुडंट असाल तर OPAC आपण यूज करीत असतो. ऑनलाईन पब्लिक ॲक्सेस कॅटलॉग. आता सगळी लायब्ररी डिजिटल झाल्यामुळे OPAC हा सुद्धा एक प्रकार आलेला आहे. तर OPACलाच OPACचा फुल फॉर्म आहे मोबाईल OPAC. मीन्स मोबाईल OPAC, जो की मोबाईलवरून तुम्ही तुमच्या लायब्ररीत असलेला डेटा तुम्ही बघू शकता. कुठली लायब्ररीमध्ये अवेलेबल आहे किंवा नाही, म्हणजे त्याचं स्टेटस आपल्याला बघता येतो. ओके. OWL, वेब ऑन्टोलॉजी लँग्वेज. PCM, पल्स कोड मॉड्युलेशन. PERT कोणी दिलेला आहे ते पण आपण जाणून घेणार आहोत पुढच्या क्लासमध्ये. प्रोग्राम इव्हॅल्युएशन अँड रिव्ह्यू टेक्निक्स. प्लानर, PLANNER, प्लानर. प्रमोशन ऑफ लायब्ररी ऑटोमेशन अँड नेटवर्क इन नॉर्थ ईस्टर्न रिजन. ओके. इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. RAD, रिसोर्स डिस्क्रिप्शन अँड ॲक्सेस. RFID, रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन. ज्या लायब्ररीला RFID हे टेक्निक असेल त्यांना माहीत असेल ही सर्व्हिस कशी यूज केली जाते आणि या टेक्निकचा काय वापर आहे. RRLF, राजा राम मोहन राय लायब्ररी. SCONAR, the Standing Conference on National and University Libraries. SDI, Selective Dissemination of Information. SIS, Society for Information Science. SOUL, SOUL, SOUL सॉफ्टवेअर फॉर युनिव्हर्सिटी लायब्ररीज साठी आहे हा सॉफ्टवेअर. युनिव्हर्सिटी सॉफ्टवेअर लॅब, बरोबर. SRU, सर्च रिट्रायल
Viva URL. SINTOL Syntagmatic Organization Language. TCP and IP Transmission Control Protocol, Internet Protocol. UNESCO, UNESCO, United Nations Education, Scientific and Culture Organization. UN, United Nations. E, Educational. S, Scientific. C, Cultural Organization. Okay, CO, Cultural Organization. Unimark, Universal Machine Readable Catalog. URL, Uniform Resource Locator. UTF, Unicode Transformation Format. ठीक है, 60-bit Uniconnect to 7 to 8-bit character conversation. Okay, conversion. नेक्स्ट आपला आहे VDU, Visual Display Unit. VGA, Video Graphic Adapter. VLSI, Very Large Scale Integration. WAEX, Word and Author Index. WAN, Wide Area Network. WCDMA, Wideband Code Division Multiple Access. VIPO, WIPO, World Intellectual Property Right Organization. VORM, WORM, Write Once, Ready Many. VIP, Word Patent Index. WWW. ज्या लहान मुलांना पण माहिती आहे याचा फुल फॉर्म काय आहे, वर्ल्ड वाइड वेब. याहू, Yet Another Hierarchical Auspicious Oracles. याहूचा फुल फॉर्म Yet Another Hierarchical Auspicious Oracles. ZBB, Zero Based Budgeting. सो फ्रेंड्स, हे होते आपण आज बघितले A to Z ॲब्रिव्हेशन्स जे लायब्ररी सायन्स मधले आहे आणि यावर वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहे. तर टोटली आपले 100 अबाउट तर असेलच, जे आपण आजच्या क्लासला पूर्ण कव्हर केलेले आहे. क्लास आवडला असेल तर नक्की तुम्ही त्याला लाईक करू शकता, तुमच्या फ्रेंड्सला शेअर पण करू शकता आणि क्लासला सबस्क्राईब करू शकता. थँक्यू.